जय श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधास्तित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजरी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आतापर्यंत आपण पहिल्या दशकातले 9 समास पाहिले आणि ते 9 समास सगळे पाहिल्यानंतर 9वा समास होता परमार्थ साधन किंवा परमार्थ स्तवन. ते साध्य करण्यासाठी हा 10वा समास म्हणजे नरदेह स्तवन खूप महत्वाचा आहे. समर्थांनी नरदेहाचं खूप महत्व, खूप कौतुक, खूप त्याचं विशेष काय आहे आणि तो कसा सार्थ केला व्हायचा हे इतकं सुंदर सांगितलेलं आहे. दासबोधाच्या वेगवेगळ्या पुढच्या दशकांमध्ये समासांमध्ये तर वर्णन आहेच, पण हे मुद्दाम नरदेहाचं कौतुक, नरदेहाचं स्तवन, त्याचं महत्व सांगण्यासाठी हा 62 ओव्यांचा एक संपूर्ण समास समर्थाने त्यासाठी खर्च केला. नरदेहाचं वैशिष्ट्य असं आहे, बाकीचे सर्व प्राणी विश्व निर्माण झालं ते एकपेशीय अमिबासारख्या एकपेशीय अशा प्राण्यापासून निर्माण झालं आणि मग त्याच्यामध्ये विविधता येत येत उत्क्रांतीवाद असं सांगतो की मानव तयार झाला आणि आपलं भागवत असं सांगतं की संकल्पाने विश्व निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये बरेचसे प्राणी तयार करून सुद्धा भगवंताला समाधान नाही झालं आणि मग मनुष्य प्राणी निर्माण झाला तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. हा मनुष्य प्राणी हा भगवंताला ओळखणार आहे, त्याला जाणणार आहे, तो त्या समजून घेणार आहे, त्याचं महत्व जाणणार आहे, त्याच्याशी ऐक्य पाहू शकणार आहे आणि म्हणून हा मनुष्य प्राणी खूपच महत्वाचा आहे आणि म्हणून समर्थांनी त्याला विशेष असं महत्व दिलंय. ह्या संबंध समासामध्ये आहार, निद्रा, भय, मैथुन हे सगळे 4 पातळ्यांवरती सगळे प्राणी, सगळे जीव जगत असतात. माणसाला आता प्राण्यांनाही बुद्धी दिलेली आपण म्हणतो, पण माणसाला विवेक दिलेला आहे. विवेकाची फोड मी मागे सांगितली होती. वी म्हणजे विचार, वे म्हणजे वेळ आणि क म्हणजे कर्तव्य असा मला लागलेला अर्थ. कोणत्या वेळेला कोणत्या विचार करायचा की माझं कर्तव्य पूर्ण होईल, हा विचार माणसाकडे दिलेला आहे. फक्त आपण काही अशा कथांमधून ऐकतो की औदुंबरला एक कुत्रा येतो, तो बरोबर त्यावेळेला हजर असतो, नमस्कार करतो, आरतीला उभा राहतो आणि परत जातो. किंवा काही असे ठिकाणचे 1-2 काही घोडा होता, की तो ब्रह्मचैतन्यांकडे होता, शिवाजी महाराजांकडे कुत्रा होता. हे हाताच्या बोटावरती सुद्धा जास्त होतील इतके कमी प्राणी असे दिसतात. ते पूर्व सुकृतानुसार तसे जन्माला आलेले असतात आणि काहीतरी हे कमी पडलं काय आपलं पुण्याई म्हणून त्यांना तो जन्म घ्यावा लागला, पण त्यांनी ते पूर्ण केलं. पण असे गती फारच कमी. पण मनुष्य देह
असा विचार केला की आपल्या अवतीभोवती किती तऱ्हेचे, किती प्रकारचे माणसं दिसतात, किती तऱ्हेची माणसं दिसतात, किती स्वभावाची दिसतात, कोणी सात्विक, कोणी राजस, कोणी तामस. ही सगळी माणसं आहेत. सगळ्यांना सारखीच बुद्धी आहे, सगळ्यांना सारखेच विवेक आहे दिलेला. मग विवेक हा विशेष गुण, मोठी देणगी माणसाला दिलेली आहे. ज्ञानेश्वरी ताई, कॅमेरा चालू ठेवू का? मी अगदी आले तशीच बसली. हा, बरं बरं, ठीक आहे. हा, तेच व्हिडिओ, पण ते काय होत आहे, ऍडजस्ट व्हायला जरा मला बघते, 1 मिनिट. हा, 1 सेकंड. दिसतंय का नीट? तर सांगत होते की विवेक ही विशेष देणगी माणसाला दिलेली आहे आणि त्या विवेकाच्या साह्याने तो काहीही करू शकतो. आज आपण पाहतोय पंतप्रधान मोदींसारखे विचारवंत आपल्याकडे आहेत की योग्य अचूक प्रयत्न कसे करावे, गुप्तता कशी राखावी, हा सगळा विवेक आहे हो. आणि त्या विवेकाच्या साह्याने यश प्राप्ती करणं हे फक्त आणि फक्त मानवा जन्मामध्ये, नरदेहामध्ये शक्य आहे. बाकी कुठल्याही देहामध्ये हे शक्य नाही. समर्थांनी 62 मध्ये वेगवेगळं आपण जर का पाहिलं तर पहिल्या 1 ते 27 मध्ये नरदेहाची श्रेष्ठता काय ते वर्णन केले. आता मी म्हटलं तसं त्याच्यातून त्यांनी ह्या नरदेहातून कोणी योगाभ्यास केला, कोणी हठयोग साधला, कोणी मनोसिद्ध झाले, कोणी वाचा सिद्ध झाले, कोणी तंत्रमार्गामध्ये प्रावीण्य मिळवलं, कोणी नामस्मरणामध्ये प्रावीण्य मिळवलं. ब्रह्मचैतन्य महाराज तीर्थाटना केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी यश मिळवलं. असं किती तऱ्हेचं श्रेष्ठत्व समर्थांनी सांगितलंय. असं लक्षात येतं की माणसाची बुद्धी तर विकसित आहेच आहे, विवेक आहेच त्याला. आणखीन एक गोष्ट लक्षात येते की बाकी प्राणी बघितले जर का तर मानवाच्या पाठीचा कणा हा ताठ असतो, उभा आहे, उभा कणा दिलेला आहे आणि कुंडलिनी शक्ती ही आपल्या मूलाधार चक्राशी आहे. वास्तविक सगळ्या प्राण्यांमध्ये ती आहे, नाही असं नाही, पण बऱ्याचशा जणांचे पाठीचे कणे हे आडवे आहेत. माणसाचा तो उभा दिला, हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणि मग या उभ्या कण्यामुळे माणूस ताठ उभा राहू शकतो, कुंडलिनी जागृती करू शकतो आणि ब्रह्मरंध्रापर्यंत ती कुंडलिनी नेऊ शकतो, तिथे स्थिर करू शकतो आणि भगवंताचं खरं स्वरूप तो प्राप्त घेऊन जाऊ शकतो. परमार्थ हे सर्वात श्रेष्ठ, सर्वात मौल्यवान, सर्वात परमविद्या आहे की जी फक्त मानवच या मानवी देहातच, नरदेहातच पूर्ण करू शकतो. नरदेह दुर्लभ आहे. नरदेहामध्ये किती दुःख आहेत तुम्ही म्हणाल, किती आरोग्य, काय रोग आहेत, किती व्याधी आहेत, किती संकट आहेत. प्राणीवर आपले खुशाल राहतात, पण त्याची प्रगती पण तेवढीच आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं जरी असलं, व्याधी असले, रोग असले, त्याच्यावरती मात करणारी बुद्धी माणसाला दिलेली आहे. आणि म्हणून ह्या परमार्थ साधनेमध्ये विलक्षण असं दैदिप्यमान असं यश मिळालेले आमचे संत, सद्गुरू, समर्थ ज्ञानेश्वर काय 16व्या वर्षी लिहिलंय हो ज्ञानेश्वरांनी. एक ओवी अनुभवाई म्हटले ती सुद्धा आम्हाला अनुभवता येत नाही. आपली कमी पडते शक्ती, बुद्धी, प्रयत्न कमी पडते. इतक्या अल्प वयामध्ये एवढा मोठा अनुभव घेतलेला आहे. कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. आणि म्हणून पाठीचा कणा हे एक मोठं वैशिष्ट्य. मानवाला लाभलेला मेंदू ही पण एक देणगी आहे. मांजरीच्या पिलाला आपली पिल्ल जर का इकडनं तिकडे न्यायची असतील तर ती दातात धरून नेते, तेवढं ज्ञान तिला आहे. पण त्यांना शिकवावं कसं, त्यांना संस्कार कसे करावे, पोटापाण्यापुरतं ते शिकवतात. म्हणून म्हटलं आहार, निद्रा, भयमैथून या 4 तत्वांवरती, या 4 पातळ्यांवरती सगळे जण जगतात. आणि आजकाल मानव सुद्धा त्याच पातळीवरती येऊ पाहताय. तो विवेक विसरलाय, तो आपल्याला बुद्धी दिलेली आहे विसरलाय, तो आपल्याला विशेष शक्ती दिलेली आहे. अतींद्रिय शक्ती माणसाला प्राप्त झालेली आहे खरी,
पण तो त्याचा उपयोगच करत नाही. असं आहे, एखादी काच आहे कंदिलाची, आत प्रकाशमान असा व्यवस्थित मोठा कंदील लावलेला आहे, पण ती काच इतकी काळी झोळ झाली आहे की तो कंदील लावलेला आहे का नाही हेच समजत नाही. तशी आमची अवस्था झाली. एवढी धूळ बसली आहे वरती अंतःकरणावरती. अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि त्या शुद्ध अंतःकरणासाठी संस्कार पाहिजे. ती काच घासावी लागते, स्वच्छ करावी लागते, पुसावी लागते. मग आतला प्रकाश इतका बाहेर पडतो की काच मध्ये आहे का नाही हेही कळत नाही. तर माणसाचं कुंडलिनी जागृतीचं ब्रह्मरंध्रापर्यंत नेण्याचं हे वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं असता. माणसामध्ये अतींद्रिय शक्ती आहे आणि मेंदूही आहे, वजनाने जास्त येतो आणि सगळ्यात मोठं ध्येय असं मानवी जर का देह अव्यंग असला. आता ज्यांना डोळे नाहीये, आहेत पण नीट दिसत नाही, कानाने ऐकायला येत नाही, हेलन केल्यासारखी एखादीच की जिने डोळे नाहीत, ऐकता येत नाही, बोलता येत नाही, केवळ त्वचेच्या म्हणजे स्पर्श ज्ञानाच्या आधारावर तिने प्रगती केली. पण जर का देह आपला अव्यंग असला, एक 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 अवयवाची काय किंमत करावी हो. जेव्हा डोळ्याचं ऑपरेशन करायची वेळ येते, डोळा जातो, नवीन बसवावा लागतो, तेव्हा त्याची किंमत कळते. एक एक किडनी ज्या वेळेला फेल होते, नवीन बसावी लागते, तेव्हा किडनीची किंमत कळते. काय झाली आहे शरीराच्या देहाची किंमत केवढी आहे. अव्याहतपणे हृदय काम करताय, अव्याहतपणे. माझं एकटीचं नाही, तुमचं आमचं संबंध संबंध मानव जातीच. विचार करा, कधीतरी ते बिघडतं. जन्माला आल्यापासून सतत कार्य करतं. समर्थ म्हणतात हे अजब यंत्र आहे, नरदेह हे घबाड आहे. पण ते घबाड आहे हे आम्हाला कळतच नाही. दासबोध त्याच्यामध्ये जाणीव करून देते की हे सगळं जे आहे ते सगळं दृश्यामध्ये वापरतोयस तू. सारखी हव्यास, मोह, लोभ ह्याच्यामध्ये वाया घालवतोय. ते सगळं कर्तव्य, परोपकार, निष्ठा, ध्येय प्राप्तीसाठी अचूक प्रयत्न, ह्याच्यासाठी तो नरदेह लाव आणि आपलं नरदेहाचं महत्व, त्याची कीर्ती राहील असं बा. या 1 ते 27 मध्ये नरदेहाची श्रेष्ठता वर्णन केले समर्थांनी. त्याच्यामध्ये खूप त्यांनी सांगितलंय. एक मनोसिद्ध, एक वाचा सिद्ध, हठ निग्रही, नवविधा भक्ती करणारे, कोणी वैकुंठाला गेले, कोणी इंद्रलोकाला गेले, काय 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 केलंय ते सगळं त्यांनी सांगितलंय. 18व्या ह्याच्यामध्ये म्हणतात या नरदेहाचे आधारे नादा साधनाचे निद्वारे. कोणतं साधन आहे ते महत्वाचं आहे. काही कर्मयोगी असतील, काही ज्ञानमार्गी असतील, काही योगमार्गी असतील, त्या त्या साधनाने ते परमोच्च ध्येय त्यांनी प्राप्त करून घेतलंय. मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. नरदेहाचं मुख्य ध्येय काय, यष्टी आणि समष्टी दोन्ही तऱ्हेने विचार केला तर नरदेहामध्ये परमात्मा प्राप्ती, पुन्हा जन्म येणे नाही. नरदेह कधी मिळतो, पाप पुण्य समसमान झालं की नरदेह अचानक पाप पुण्य एकत्र आलं, समसमान झालं की नरदेहाची प्राप्ती होते. मग आता पुन्हा नरदेह मिळेल का नाही हे माहिती नाही. मागचा जन्म हा माझा नरदेह होता का हे माहिती नाही. आज आहे हे माहिती आहे, आज नक्की माझा नरदेह आहे. मग मी तो कारणी लावला पाहिजे, मी तो परोपकारी लावला पाहिजे, मी तो भगवंताच्या चरणी लावला पाहिजे. आणि त्याचं खरं अस्तित्व काय आहे, तो माझ्यात, तुझ्यात, सगळ्यांच्यात कसा वसलेला आहे, तो फुलात कसा आहे, झाडात कसा आहे, सगळ्या सृष्टीत कसा पसरलेला आहे. रीता ठाव या राघवे वीण नाही, असं समर्थ म्हणतात. एक जागा नाही हो अशी, एक कोण नाही असा की तिथे तो परमात्मा नाही. त्या अवतीभोवती आपण परमात्म्यातच बसलेलो आहोत. खरं तर आकाशाला गाळणी लावली आणि गाळून घेतलं तर जे उरेल ते परमात्मा तत्व. थोडक्यात सांगायचं मग हे असं परमात्मा तत्व आकळणं, समजणं, आपला स्वतःचा विकास करणं आणि समाजाचा त्याच्यातून विकास करणं, हे मुख्य नरदेहाचं काय आहे, अंतिम परमात्मा प्राप्ती. आणि पुन्हा पुन्हा नरदेहाचा जन्म नको यायला, कुठलाच जन्म नको यायला. पुनरपी जननम पुनरपी मरणम असं व्हायला नको. त्या चक्रातून सुटायला हवं म्हणून भक्ती करायला हवी, म्हणून कर्तव्य करायला हवं,
म्हणून निष्काम कर्म करायला हवं. कुठलीही अपेक्षा न करता आपण जसं समितीमध्ये संघामध्ये कार्य करतो हे निष्काम कर्म, शुद्ध भावनेने केलेलं कर्म आहे. कुठलीही अपेक्षा नाही. हा परोपकार जो आहे तो करण्याची बुद्धी फक्त नरदेहात होते. आणि म्हणून 28 ते 31 मध्ये परमार्थातील निकामी देह कोणते आहेत. आता मी म्हटलं तुम्हाला की नरदेह पांगुळ असता तरी तो कार्याचा नव्हता, अथवा छोटा जरी असता तरी परोपकार न करताय. नरदेह अंधसिता निपटची वाया गेला, बधीर असता निरूपण नाही, असं सगळं मर्यादा आहेत. मग जोपर्यंत दिसतंय, ऐकू येतंय, काम करता येतंय, तोपर्यंत तो तू वापरून घे, चांगल्या अर्थाने वापर आणि त्याचा उपयोग कर, की जेणेकरून सारासार विचार सुटले अशी अवस्था होईल. भगवंता करता, भगवंतामुळेच आणि भगवंतासाठीच आपला देह असावा, एवढं जरी आपल्याला समजलं तरी पुष्कळ झालं. त्याच्यानंतर 32 मध्ये म्हणतात परमार्थ हेच नरदेहाचे कर्तव्य आहे. 32वी ओवी फार त्या दृष्टीने महत्वाची आहे. इतुके हे नसता व्यंग, नरदेह आणि सकळ सांग, तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवेगे. जिव्हे काय म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं म्हणतात ना ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये. जिव्हे वेगू धरी, वेळ घालवू नको, समजल्यानंतर तरी वेळ घालवू नको. आता लगेच त्या कार्याला लाग. तुझा हातपाय धड आहेत, तुझं सगळं डोकं शाबूत आहे, तोपर्यंत हा नरदेह कार्याला लाव. आतापर्यंत तू प्रपंचासाठी खूप कष्ट घेतले, आता परमार्थासाठी भगवंत मिळवण्यासाठी तू काय घे, कष्ट घे. 33 ते 50 मध्ये घराचं ममत्व कसं व्यर्थ आहे. सगळे पहा इतकं दिलंय सुंदर, ढेकूण म्हणते आमचे घर, चाचण्या म्हणते आमचे घर, पिसोळे म्हणते, किडे म्हणतात, पशु म्हणतात, पाहुणे येतात तेही म्हणतात आम्ही आमच्या घरी आलो म्हणून, तस्कर म्हणतात, चोर येतात आणि म्हणतात आपलंच घर चांगलं लुटून नेऊया. समस्त म्हणती घर माझे आणि मूर्खही म्हणे माझे माझे, शेवट धड झाले उजळे टाकीला देह. ममत्व सो, हे माझं, हे माझं. इथे ना एक रूपक आहे. किडा, मुंगी, वाळवी हे सगळं जे आहे ना, हे सगळं घरात लागतं. आणि पुढे असं म्हटलंय त्यांनी, देह म्हणावे आपुले तरी हे बहुता कारणे निर्मिले, प्राण्यांच्या माथा घर केले वा मस्तकी बक्षिती. हा देह जो आहे ना, तो या घरासारखा आहे. म्हणजे हेही एक घरच आहे, भगवंताचं घर आहे. आत्मा राम आत बसलेला आहे आणि हा देह म्हणजे घर आहे. त्याला पिसोळ्या लागल्यात, चाचण्या लागल्यात, पाली आहेत, सगळेजण म्हणतात घर माझं आहे, घर माझं आहे म्हणून. हे सगळं आत बघायचंय. ढेकूण आत बघायचंय आपल्या शरीरात. उवा असतात, चावतात. किडा असतो की नाही आपल्या शरीरात, आहे की दाताला कीड लागली डॉक्टर म्हणतात, डोळ्यात फुल पडलं, डोळ्यात कीड लागली, पोटात किडे होतात, जंत होतात, असं सगळं भरलेलं आहे. आणि म्हणून पाल चुकचुकली असं आपण म्हणतो. आपण कधी नाही का म्हणत हे असं काय झालं, ही आपल्या शरीरातली पाल आहे. मच्छर चावतो, मच्छर चावतात, मुंग्या चावतात. आपणही दुसऱ्यांना कधी कधी असं बोलतो की त्यांचं मन चावलं जातं. मग ह्या देहाचंही ममत्व 51 ते 61 मध्ये देहाचं ममत्व कसं व्यर्थ आहे. तू सगळंजण म्हणतो की मी माझं घर, माझं घर, माझं शरीर, हा देह माझा आहे, ही बुद्धी माझी आहे, माझे डोळे काय छान आहेत, माझे केस किती लांब सडक आहेत, मी काय सुंदर आहे. ह्या देहावरती इतकं प्रेम करतोस, पण हा देह सोडून जावं लागतं. जाताना कणभर माती सुद्धा तू घेऊन जाऊ शकत नाही आणि तू काय म्हणतोस हा देह माझा आहे. हा नरदेह जर परोपकाराला लावला, दुसऱ्यांसाठी वापरला, तर तो कीर्तीने अमर होईल. रामकृष्ण अमर झाले. भगतसिंह आपले कितीतरी राष्ट्र करते, कार्यकर्ते अमर झाले. सावरकर अमर झाले. यांनी किड्या मुंगींसारखं जीवन नाही जगलं आणि म्हणून त्यांनी परमार्थच केला एक प्रकारचा. खरा भगवंत कुठे आहे तो त्यांनी जाणला.
नुसतंच नाव घ्यावं असं कोणीही संत म्हणत नाही. नाम घ्यावं याचा अर्थ त्याचं स्मरण ठेवावं, भगवंताच्या स्मरणामध्ये कर्म करावं. कर्म करताना जो प्रपंचाचा विचार आहे त्याच्याऐवजी कर्म करताना भगवंतासाठीच, भगवंतामुळे आणि भगवंता करता या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपलं प्रत्येक कर्म हे का होईल, परमार्थ साधनाच होईल. पण तेवढं शुद्ध मन पाहिजे, बुद्धी शुद्ध पाहिजे आणि त्यासाठी अनन्य शरणता पाहिजे. आणि म्हणून ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे माझे माझे, परंतु खाजे जीवाचे तापत्रय बोलले. तापत्रय तीन ताप, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, हे ताप माणसाला सहन करायला लागतात. आणि म्हणून देह परमार्थी लावला तरच त्याचं सार्थक आहे हे पुन्हा पुन्हा सांगतात. आणि नाही तरी ते व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यू, मृत्यू आहे हे अटळ. हार्ट अटॅक येईल, ऍक्सिडेंट येईल, कोणीतरी बॉम्ब टाकेल, कोणी व्याघ्र येईल पळवून घेऊन जाईल, कसंही येईल. आणि ज्यांनी ज्यांनी सिद्धी प्राप्त केल्या, चांगदेव व्याघ्र म्हटल्यानंतर मला आठवण झाली, वाघावर सिंहावर बसून येऊ शकत असत चांगदेव, एवढी सामर्थ्य प्राप्त केलं होतं, पण मरावं लागलंच ना. 1400 वर्ष झाले, अहंकार कमी नाही झाला. आणि म्हणून कोरपत्र पाठवलं ज्ञानेश्वरांनी. त्यांनी त्याचा उल्लेख केलाय. भिंत चालवली म्हणून ह्याच्यात लोक एक चेतने चालवती, हिंस शापदापरी बसती, चांदेवांचा उल्लेख आहे एक प्रकारे. एक चेतन चालवती, भिंत चालवली ज्ञानेश्वरांनी, त्यांचा उल्लेख आहे. हे सगळं अशी प्राप्ती होते सिद्धी नरदेहामध्ये. आणि नरदेह अत्यंत दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे हो. आपण किती भाग्यवान. मुळात आपल्याला नरदेह मिळाला, तो भारतात मिळाला, संतांच्या भूमीत मिळाला, समिती सारख्या उत्तम अशा संघटनेच्या सेविका होण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. याहून आणखीन काय सांगावं, याच्यासारखं भाग्य नाही. त्यामुळे नरदेह हा अतिशय दुर्लभ असून तो आपल्याला मिळालाय आणि आपण त्याचं सार्थक केलंच पाहिजे. जो भगवंतापासून दूर जातो त्याला समर्थ दुरात्मा म्हणतात. आणि नरदेह हे कसं आहे, परलोकीच तारू आहे. त्याच्या आधारे नरदेहातेनी आधारे नाना साधना देनी बारे बहुत सुखले, असं आपल्याला या पुनरपी मरणम पुनरपी जन्म ह्याच्यातून सुटता येईल. आणि जर तू जन्म दिलास ना, देवाचं ठणकावून सांगता आलं म्हणजे भगवंताला जर जन्म दिलास ना तर पुन्हा परोपकार करायची वृत्ती दे, पुन्हा या भारतामध्ये जन्म दे, पुन्हा आम्हाला सेविका होण्याचं भाग्य प्राप्त होऊ दे, इतकं ठणकावून सांगता आलं पाहिजे भगवंताला. एवढी जवळीक भगवंताशी असेल तर असं सांगता येईल आपल्याला. आणि म्हणून आपलं जे नरदेहाचं जे घबाड आहे ते सांभाळून राहावं, त्याचं महत्व आपल्याला कळावं. म्हणून एवढ्या 62 ओव्या त्यांनी खर्ची घातल्या आणि सिद्धी प्राप्त होतात. काय काय करता येतं, पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्या जो विश्वाचा नियंता आहे, विश्वचालक आहे, त्याला जाणणं, तो कसा माझ्यात आहे, कसा सर्वत्र भरून आहे. फुलांचा हार असतो, त्याच्यात दोरा असतो ना, दोऱ्याशिवाय फुलं ओली जात नाही आणि तो दोरा दिसत नाही, ही गंमत आहे. तसा हा परमात्मा, तुम्ही आम्ही सगळी फुलं ओवून ठेवलेली आहेत त्यांनी, संपूर्ण सृष्टी ओवलेली आहे, पण तो दिसत नाही. त्याला जाणणं हे मोक्ष आपलं कर्तव्य आहे. ह्या नरदेहाचं सार्थक जर का नाही केलं तर त्याला काय म्हटलंय, दुरात्मा म्हटलंय. आणि मग त्याचं वर्तन कसं असतं, असो भगवत प्राप्ती विण करी संसाराचा सीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही, असं स्पष्ट सूचना सांगितली आहे परमार्थ स्तवनामध्ये. आणि मग ते मूर्ख लक्षण कोणतं, कोण मूर्ख म्हणायचं, पुढच्या दशकामध्ये पहिलाच समास, दुसऱ्या दशकाचा पहिला समास मूर्ख लक्षण आहे. तो आपण पुढच्या वेळेला पाहूया. आता जे जे काही माझ्या बुद्धीला वाटलं ते नरदेहाचं महत्व समर्थांनी सांगितलेलं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ. वाणीला विराम देते. श्रीराम श्रीराम श्रीराम.